तर मराठवाड्यामध्ये पाणी आणण्यासाठी मोठा प्रकल्प आणण्याची गरज असल्याचं आमदार क्षीरसागर म्हणतात। दरम्यान पाहूयात पुढची मोठी बातमी। बीडमधील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनं संपूर्ण राज्य हादरलं होतं आणि या हत्येप्रकरणी आज केस, जिल्हा आणि सत्र न्यायालयामध्ये महत्त्वाची सुनावणी झाली। आता या प्रकरणातील पुढील सुनावणी 26 मार्चला होणार आहे। हत्येप्रकरणी सीआयडीचं दोषारोपपत्र दाखल झाल्यानंतरची ही महत्त्वाची सुनावणी पार पडलेली आहे। सरकारी वकिलांकडून 26 तारखेपर्यंत मुदत देण्याची मागणी करण्यात आली आहे, तर 15 दिवसानंतर पुन्हा ही सुनावणी होणार आहे। आरोपींचे जे वकील आहेत त्यांना ज्या काही गोष्टी पाहिजे होत्या त्या संदर्भातली त्यांनी अर्ज हे कोर्टासमोर ठेवले आहेत आणि त्या संदर्भातील काही माहिती देण्याचा जी वेळ घेतलेला आहे त्याची तारीख 26 आहे। त्या दिवशी निकम साहेब नक्कीच येणार आहेत आणि त्याहीपेक्षा अगोदर 18 तारखेला जे कोर्टासंदर्भाचा निर्णय आहे की ही केस इथं लढणार आहेत का बीडला, त्या संदर्भात सुद्धा निर्णय होणं म्हणजे गरजेचं आहे आणि ते त्याच्यानुसार पुढील प्रक्रिया होईल। तर दुसरीकडे सतीश भोसले उर्फ खोक्याला अखेर अटक करण्यात आली आहे। सतीश भोसलेला उत्तर प्रदेशातल्या प्रयागराजमधून अटक करण्यात आली आहे। बीड पोलीस आणि उत्तर प्रदेश पोलिसांनी ही संयुक्त कारवाई केली। खोक्याला अटक करण्यात आल्याची माहिती नवनीत कावत यांनी दिली, तर खोक्याला लवकरच बीडमध्ये आणलं जाणार आहे। सतीश भोसले जिस दिन से हमने क्राइम रजिस्टर किया था उस दिन से वो फरार था। उसके पीछे हमारी पुलिस उसकी हर एक लोकेशन, हर एक उसके मूवमेंट पे हम पीछा कर रहे थे। फाइनली उसका पीछा करते करते हमारे को प्रयागराज में उसकी लोकेशन मिली और यूपी पुलिस के साथ कोऑर्डिनेशन में रह के हमने उसको प्रयागराज से अरेस्ट किया। फिलहाल रिसेंटली हम लोगों ने टोटल 3 FIR रजिस्टर की हैं, जिसमें से 2 FIR शिरूर कासर पुलिस स्टेशन में है, 1 FIR चकलम्बा पुलिस स्टेशन के अंडर है, 1 FIR फॉरेस्ट एक्ट के तहत फॉरेस्ट डिपार्टमेंट ने दाखिल की है। तो उसको अरेस्ट करने के बाद इन सभी इन्वेस्टिगेशंस में उसको लिया जाएगा। याचा अर्थ हा पडून गेलाच कसा, आणि अर्थातच जसं ह्याला पकडलं तसा त्या कृष्णा आंधळेलाही पकडा, हीच आमची विनंती आहे या सरकारला। गेले 3 महिने झाले दररोज जो 7वा खुनी आहे, गुन्हेगार आहे, ज्याला फाशी झाली पाहिजे असा कृष्णा आंधळे या सरकारला का मिळत नाहीये, हा माझा प्रश्न आहे या महाराष्ट्राच्या सरकारला। यानंतर एक मोठी अपडेट आहे। प्रशांत कोरटकरच्या जामीन अर्जावर सुनावणी सुरू आहे। सत्र न्यायालयामध्ये सुनावणीला सुरुवात झाली आहे। कोरटकरचे अटकेपासूनचे संरक्षण आज संपणार आहे, तर आजच्या सुनावणीच्या निर्णयाकडे सर्वांचं लक्ष लागलेलं असतानाच आता या प्रकरणामध्ये 17 तारखेला पुढील सुनावणी होणार असल्याची माहिती समोर येते। प्रशांत कोरटकरच्या जामीन अर्जावर काल युक्तिवाद पूर्ण झालेला होता आणि त्यानंतर आज सुनावणी सुरू झाली आणि आता पुढची सुनावणी 17 तारखेला होणार असल्याची माहिती आहे। दरम्यान याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी ज्ञानेश्वर साळुंखे हे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। ज्ञानेश्वर, काय सांगाल, आजची ही जी सुनावणी आहे त्याच्यामध्ये आतापर्यंत काय काय झालेलं आहे आणि दुसरं म्हणजे 17 तारखेलाही सुनावणी होणार असल्याचं कळत आहे? फरा, आपल्याला माहितच आहे की काल या संदर्भातली सुनावणी झाली, त्यावेळी दोन्ही बाजूने जोरदार युक्तिवाद झाला होता, जवळपास पाऊण तास युक्तिवाद झाला होता आणि त्यानंतर यावरती आज निर्णय येईल अशा पद्धतीची अपेक्षा होती। मात्र पोलिसांनी जो प्रत्यक्ष हजर राहण्याकरता प्रशांत कोरटकरच्या बाबतचा अर्ज आहे तो कोर्टाकडे केला होता, तो अर्ज मात्र आता कोर्टाने फेटाळलेला आहे। याशिवाय 17 तारखेला या संदर्भातली पुढची सुनावणी कोर्टाने ठेवलेली आहे, त्यामुळे 17 तारखेपर्यंत अटकेपासूनचं संरक्षण जे आहे ते प्रशांत कोरटकर यांना कायम मिळालेलं आहे। त्यामुळे पुढच्या सुनावणीमध्ये आता काय होणार हे महत्त्वाचं आहे। मात्र सगळ्यात मोठा तपास यंत्रणा हा कोर्टाचा दणका म्हणावा लागेल, कारण प्रशांत कोरटकर याला प्रत्यक्ष हजर राहण्याकरता आहे ते अर्ज केला होता, तो अर्ज मात्र आता फेटाळलेला आहे। कोर्टानं त्या अर्जावरती आहे ते सुनावणी घेण्यास नकार दिलेला आहे। त्यामुळे एकूणच पाहायला गेलं तर कोल्हापूर पोलिसांना हा एक मोठा प्रकारचा दणका आहे तो म्हणावा लागेल आणि त्यामुळे आता प्रशांत कोरटकरला एक प्रकारचा हा दिलासा मिळालेला आहे। त्यामुळे कोरटकर आता तपासाला सहकार्य करणार का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र पुढची जी सुनावणी या संदर्भात 17 तारखेपर्यंत अटकेपासूनचं संरक्षण आहे ते प्रशांत कोरटकरला आता कायम आहे ते मिळालेलं आहे। म्हणजे एकूणच असं म्हणता येईल की त्याला आता 17 तारखेपर्यंत अटक होणार नाही आणि त्याचबरोबर सुनावणीला हजर सुद्धा राहावं लागणार नाही। नक्कीच या निकालाचा अर्थ असाच काढावा लागेल, कारण सुनावणी जोपर्यंत या अंतरिम अर्जावरती होत नाही तोपर्यंत प्रशांत कोरटकरला अटकेपासूनचं संरक्षण आहे ते कायमपणे असल्याचं आपल्याला पाहता येईल। कारण पोलिसांनी जो अर्ज केला होता की त्याला
प्रत्यक्ष हजर राहायला पाहिजे सांगा किंवा त्या संदर्भातल्या सूचना द्या. मात्र त्या सुद्धा आहे ते कोर्टाने सूचना फेटाळले, अर्ज तो फेटाळलेले. त्यामुळे प्रत्यक्षपणे कोर्टामध्ये हजर राहणं सुद्धा आता प्रशांत कोरटकर याला त्यापासून सुद्धा दिलासा मिळालेला. त्यामुळे प्रशांत कोरटकरच्या बाजूने ही सुनावणी अत्यंत दिलासादायक अशीच म्हणावी लागेल. मात्र कोल्हापूर पोलिसांना मोठा झटका आहे तो या सुनावणीच्या निमित्तानं मिळालेला आहे. प्रशांत कोरटकर यांच्या अटकेची मागणी आहे किंवा त्या तपासाबाबत आहे ते अनेक प्रश्नचिन्ह पोलिसांच्यावरती निर्माण केले जात होते. दबाव मोठा आहे ते महाराष्ट्रभर रोष आहे तो पाहायला मिळाला होता. मात्र आता न्यायालयानेच प्रशांत कोरटकर यांना 17 तारखेपर्यंत अंतरिम दिलासा दिलेला आहे. त्यामुळे प्रशांत कोरटकरांना हा मोठा दिलासा म्हणावा लागेल. आता तपास यंत्रणा पुढचा निर्णय काय घेते हे पाहणं महत्वाचं आहे. मात्र एकूणच या संदर्भात आता 17 तारखेला सुनावणी होणार आहे आणि या सुनावणीमध्ये आता काय होणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहिलंय. निश्चितच याविषयीचे अपडेट आपण घेत राहूयात. ज्ञानेश्वर, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी. आणखी एक मोठी बातमी आहे. सुरेश धस यांचा कार्यकर्ता असलेल्या सतीश भोसले उर्फ खोक्याला अखेर अटक करण्यात आली आहे. त्यावर आता खुद्द सुरेश धस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. खोक्याला अटक झाली ही अत्यंत चांगली बाब आहे असं धस म्हणाले. तर कायद्याप्रमाणे त्याच्यावर कारवाई होईल असंही त्यांनी सांगितलंय आणि गुन्हा केलाय म्हणून खोक्याला अटक झालेली आहे असंही धस यांनी स्पष्ट केलं. अत्यंत चांगली बाब आहे. त्यांनी जी चूक केलेली आहे त्या संदर्भात त्याला अटक झालेली आहे आणि आता कायद्याप्रमाणे त्याच्यावरती कारवाई होईल. मी कोणत्या पोलिसला कधी फोन लावत नाही. त्याला अटक करा म्हणलं तर मी स्पष्टपणे माझ्या मुलाखतीत म्हणलं ना, त्यांनी जे चूक केली असेल त्याच्यावर कारवाई करा. तर त्याच्यावरती कारवाई झालेली आहे. आता तो आता अटक झालेली आहे त्याच्यावरती पोलीस जे काही कलम लागलेले आहेत त्या कलमाप्रमाणे कारवाई करेल. संतोष देशमुख हा भारतीय जनता पार्टीचा बूथ प्रमुख आहे आणि बूथ प्रमुखासाठी मी हे प्रकरण तेवढ ठेवलंय आणि आणखी काही दिवस जोपर्यंत संतोष देशमुखच्या खुन्यांना फाशी होत नाही तोपर्यंत हे प्रकरण मी तेवढ ठेवणार. दरम्यान भाजप आमदार सुरेश धस यांच्यावर मंत्री पंकजा मुंडेंनी टीका केली. मी भाजपची राष्ट्रीय नेता असूनही धस थेट आरोप कसे करतात असा सवाल त्यांनी केला. मुख्यमंत्री फडणवीसांनी सुरेश धस यांना समज द्यावी अशी मागणीही पंकजा मुंडेंनी केली. त्यावर सुरेश धसांनी ही प्रत्युत्तर दिलंय. मला समज का? निवडणुकीत मी काही वेगळ्या उमेदवाराचा प्रचार केला नाही. पंकजा मुंडेंनी एका दुसऱ्या उमेदवाराचा प्रचार केलाय असं प्रत्युत्तर सुरेश धस यांनी पंकजा मुंडेंना दिलं. तर सुरेश धस यांचे आरोप संपूर्णपणे चुकीचे आहेत असं म्हणत मुंडेंनी धसांचे आरोप खोडून काढले. त्यामुळे ऐन अधिवेशनामध्ये सुरेश धस आणि पंकजा मुंडे यांची पक्षांतर्गत धुसफूस बाहेर आली आहे. ज्या विषयामध्ये कुठलाही संबंध नसताना माझ्या नावाचा उल्लेख करणं किंवा कुठल्याही टिप्पणी करणं वैयक्तिक पद्धतीने हे त्यांनी करणं अपेक्षित नाही आणि त्यांनी ते करू नये. पक्षाच्या भूमिकांना ठेच पोचू नये म्हणून मी गेले 4-5 महिने नागपूर अधिवेशनापासून ते आतापर्यंत गप्प बसले. पण मी आता पक्षश्रेष्ठींना विनंती केली आहे की त्यांना समज द्यावी. मला समज देण्याचं काय कारण? मला समज द्या. मी काय भारतीय जनता पक्षाचा उमेदवार सोडून दुसऱ्या उमेदवाराचा प्रचार केलेला नाही. त्यांनी भारतीय जनता पार्टीचा उमेदवार सोडून दुसऱ्याचा प्रचार केलेला आहे. शिट्टी या चिन्हाचा प्रचार केलेला आहे. मग कारवाई करायची तर त्यांच्यावर कारवाई करा असं माझं मत आहे. मुख्यमंत्री किंवा तुम्ही राष्ट्रीय सचिव स्वतःला मानता आणि बीड जिल्ह्यात माझी एकच सीट मानता, मग कसं काय राष्ट्रीय सचिव असू शकतो? या राज्यामध्ये अनेक लोक जे भारतीय जनता पार्टीशी निगडीत होते ते अपक्ष उभे राहिलेले आहेत. अनेक लोक दुसऱ्या पक्षाचे अपक्ष उभे राहिलेले आहेत. डायसवर जाऊन प्रचार करून मतदानाची मी विनंती केलेली आहे. त्यामुळे ह्याचं उत्तर मला द्यायचं नाही कारण आरोपच चुकीचा आहे. जर प्रचार करताना हा आरोप करायचा होता जाहीर सभेमध्ये त्यांनी प्रचार करताना तर माझ्याशिवाय कुठल्या नेत्याचं नाव देखील घेतलं नाही या राज्यात आणि त्यामुळे निवडणूक निकाल लागल्या त्यांनी हा आरोप करणं हे पूर्णतः निवडून आलाय जो व्यक्ती 75,000 मतांनी निवडून आलाय त्याचं मी काम नाही केलं तर ते शक्य होईल का हे थोडी आपण आत्मपरीक्षण करावं. यानंतर बुलेटिनमध्ये तर ही महत्त्वाच्या बातम्या आपण बघणार आहोत. त्याआधी थांबूयात एका छोट्याशा ब्रेकसाठी.